नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। सध्या पावसाचे वातावरण आहे। अशा ह्या वातावरणात गरमागरम वाफाळता चहा, त्यासोबत गरमागरम भजी सर्वांनाच आवडतात। भज्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिलेच असतील, पण आज मी सर्वात वेगळी अशी बटाट्याची भजी करून दाखवणार आहे। भजी चवीला खूप छान लागतात आणि स्टफ बटाट्याची भजी तयार होणार आहे। ज्यांना तिखटच जास्त आवडतं त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 30 ते 40 सुक्या लाल मिरच्या मी त्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। त्याची आपल्याला चटणी करायची आहे। इथे 4 बटाटे ते अर्धे कच्चे उकडून घ्यायचे, भजी करायची याची। इथे 2 वाट्या बेसन पीठ आहे, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ आहे, चवीनुसार मीठ आहे, इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, अर्धा लिंबू आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे, पाव चमचा हळद आहे, पाव चमचा हिंग आहे, अर्धा चमचा ओवा आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत। हा गावठी लसूण आहे। हा लसूण आपल्याला चटणीसाठी वापरायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू केला आणि त्यावर ठेवले पातेल्यात मी 2 ग्लास पाणी ठेवले। त्यामध्ये आता मी हे बटाटे उकडत घालणार आहे। हे बटाटे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, अर्धे कच्चे शिजवायचे, शिजू द्यायचे, चेक करायचे अर्धे कच्चे शिजलेत की नाही, बंद करायचे। बटाटे अर्धे कच्चे शिजून होतात तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। भांड्यात मी भिजवलेल्या मिरच्या टाकायच्या टाकल्या। आता लसूण टाकूया, 1 चमचा जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकूया, लिंबू पिळून टाकायचं, अर्धा लिंबू पिळलाय, मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। पद्धतीने मी लाल चटणी तयार करून घेतली। मी चटणी चाकून पाहिली तेव्हा थोडं मीठ कमी होतं, मीठ टाकलं थोडंसं, आता बरोबर चटणी झाली। लिंबूसुद्धा पिळून टाकला, पहिला अर्धा लिंबू पिळला होता, नंतर पुन्हा अर्धा लिंबू पिळून टाकला। आता चटणी व्यवस्थित। आता आपण ही चटणी बनवलेली चटणी आपण 3 दिवस वापरू शकतो, कारण यात पाणी टाकलेलं आहे। बटाटे मी 5 मिनटं उकडून घेतलेत, बघू शकता जास्त शिजलेले नाहीत। आता काढून घ्यायचे, कच्चे शिजवून घ्यायचे। गॅस बंद केला। थंड झाल्यावर आपल्याला त्याचे स्लाइस कापून घ्यायचे। बटाटे मी अर्धे कच्चे शिजवून घेतले होते, त्याच्या मी स्लाइस केल्यात, तुम्ही बघू शकता जास्त शिजलेले नाही। कच्च्या बटाट्याचे करत असाल तर स्लाइस मात्र पातळ काय होईल, बटाटा भजी करताना बटाटा आतून पण शिजेल आणि बाहेरून कुरकुरीत होईल। जर तुम्ही कच्चा बटाटा असा जाड जर ठेवला ना तर तो आतून कच्चा राहील आणि बाहेरून फक्त त्याचं आवरण कुरकुरीत होईल। हा बटाटा कसा अर्धा कच्चा आहे तो पण शिजू शकतो तेलामध्ये। चला तर मी भजी करायला घेते। त्याआधी मी बटाट्याच्या स्लाइसला चटणी लावून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते कशा चटणी लावायची। एक स्लाइस घ्यायची, त्याला अशी चटणी लावायची। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त लावू शकता, मी इथं थोडीच लावणार आहे कारण चटणी आधीच तिखट आहे। हे भजी आहे ना झणझणीत होणार आहे, स्पायसी होणार आहे। ती दुसरी स्लाइस लावायची। अशा सगळ्या चकत्या आपण तयार करून घेऊ। अशा पद्धतीची भजी ना खूप छान लागतात, चवदार लागतात। जरा आगळी वेगळी रेसिपी आहे। चटणी लावायची आहे। तुम्हाला जर अशी करायची नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याची पण करू शकता। बाकीच्या स्लाइसला पण मी चटणी लावून घेते। मी चटणी लावून देखील तुम्ही करू शकता, अगदी अशी पुसटशी, जास्त तिखट लागणार नाही। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त लावू शकता। अशा पद्धतीने मी सगळ्या स्लाइसला चटणी लावून घेते। अशा पद्धतीने मी बटाट्याच्या स्लाइसला चटणी लावून घेतली। आता आपण भाज्याचं बॅटर बनवून घेऊया। एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेवते। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकले, तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे, तोपर्यंत आपण भाज्याचं बॅटर तयार करून घेऊ। एका पातेल्यात मी बेसन पीठ घेतले। हे बेसन पीठ आहे ना चाळणीने चाळून घ्यायचं। जर आपण हे चाळलं नाही ना तर बॅटर बनवताना त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले, पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे ना भजी कुरकुरीत होतात। हिंग टाकूया, हळद टाकूया, लाल मिरची पावडर टाकते, हिरवी मिरची टाकते। भज्याच्या स्लाइसला मी चटणी लावून घेतली। तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही मिरची टाकू नका। ओवा टाकते, आणि ओवाचा स्वाद जर आवडत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता।
हे ओवा मी ना हातावर चोळून मग त्याच्यावर टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करून टाकायचं आहे. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजून पाणी लागेल, मी टाकते पाणी. थोडं थोडं करून टाकायचं. बेसनाच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं. बॅटर खूप घट्ट झालं आहे. आपल्याला बॅटर एकदम पातळही नको आणि एकदम घट्ट पण नको, त्यासाठी अजून पाणी लागेल. तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता. जर चटणी लावत नसाल तर टाका, कारण खूप तिखट होऊन जाईल. पण मी आज खरंच सांगू का, झणझणीतच करणार आहे भजी. ही भजी ज्यांना तिखट आवडतं ना त्यांच्यासाठी खूप खास होणार आहे. अजून घट्ट वाटते. अजून थोडंसं पाणी लागेल. अजून थोडं लागेल पाणी. आपल्याला ना असं बॅटर जर वरून चमच्याने जर खाली टाकलं ना ते एकदा खालच्या बाजूला खाली ते मिक्स झालं पाहिजे. आता बरोबर झालं आहे. तुम्ही बघू शकता. मला हे बॅटर बनवायला जवळजवळ 1.25 वाटी पाणी लागलं. असं बॅटर तयार झालं. कन्सिस्टन्सी पाहिजे. बघू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकूया. चिरलेली कोथिंबीर टाकली, ती सुद्धा मिक्स करून घेऊया. छान बॅटर तयार झालं. भजी तयार करायला घेऊ. 2 चमचे तेल टाकून झाले. ते मिक्स करूया. तेलाच्या मोहनामुळे काय होणार आहे, आपले भजी एकदम क्रिस्पी होणार. भजी तळायला घेऊया. तेल तापलं की नाही कसं चेक करायचं. आता आपण हे बेसनाचं बॅटर केलं ना ते थोडंसं तेलात टाकते. ते पटकन वर आलं ना की आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. आता आपण भजी करायला घेऊ. भजी पण जास्त टाकायची नाही, टाकायची कुरकुरीत तळून घ्यायची. जर तांदळाचं पीठ नसेल मध्ये टाकायला तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोटची पावडर सुद्धा टाकू शकता. त्याच्यावरती असं तेल सोडायचं. मस्त टम्म फुगतात होईपर्यंत तळायचं. तेल एकदा गरम झालं ना चांगलं कडकडीत, भजी आपल्याला ना लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायची. शकता लालसर रंगावर तयार केली. भज्याची दुसरी बॅच टाकते. असताना टी व्हीवरती मेजवानी कार्यक्रम असायचा ना त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. पण मला आता परफेक्ट आठवत नाही की तशीच आहेत का. मला जेवढं आठवलं ना तेवढं मी तुमच्यासमोर सादर केलं. बटाट्याचे जर स्लाइस केलेत ना तर त्यात नेहमी पातळच कापाव्यात. पातळ कापल्यामुळं काय होतं, बटाटा पटकन शिव आणि बाहेरचं आवरण कुरकुरीत तळून झाली. तुम्ही बघू शकता. अशीच मी बाकीचे भजीसुद्धा तळून घेते. बटाटा भजी तयार झाली. तुम्ही बघू शकता कुरकुरीत झालेत. आता मी तुम्हाला एक बटाटा भजी तोडून दाखवते. मध्ये मस्त चटणी अशी लागलेली आहे. बटाटा भजी तुम्ही सोबत खाऊ शकता. हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस. पाहायला गेलं तर चटणी सोबत खाण्याची काहीच गरज नाही, कारण बटाट्याच्या भज्यामध्ये मी चटणी भरलेली आहे. ते अशीच खाल्ली तरी चालतात. खूप चवीला छान होतात हे भजी. या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.